श्री गणेशाय स्वस्तिवर्मा श्री गुरुभ्योर्मा इष्टदेवताय कुलदेवताय स्थानदेवताय वस्तुदेवताय ग्रामदेवताय सर्वदेव देवताभ्योर्मा मातृपितृदेवताभ्योर्मा ओम नमो नारायणाय ओम नमः शिवाय हर हर महादेव ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आनंदाचा भरभराटीचा मनोकामना इच्छा पूर्ण करणारा आरोग्यदायी प्रसारणारे अभ्यास पुढे जाऊ दे। कोल्हापूरची आई अंबा माता करवीडवाची महालक्ष्मी ओम नमो नारायण आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे। आज शनिवार 16 मार्च 2024 दिनविशेष शुभाशुभ मुहूर्त आणि राशी भविष्य पाहूया। आज फाल्गुन शुद्ध सप्तमी आहे। आज रोहिणी नक्षत्र आहे। आजचा दिवस शुभ दिवस आहे। आज राष्ट्रीय लसीकरण दिवस आहे। आज स्वराज्याचे शिलेदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या सदैव पाठीशी ढालीसारखे उभे असणारे मल्हारराव होळकर यांची जयंती आहे। सर्व समाज बांधवांच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली। आज वीरखंडीसाठी शुभ मुहूर्त आहे। त्याचबरोबर आजची ही अमृत वेळ आहे ते सकाळी 6:48 ते सायंकाळी 4:04 पर्यंत आहे। आजचे शुभाशुभ मुहूर्त आहेत सिद्धी वेळ आहे सकाळी 8:16 ते 9:46। लाभदायी वेळ आहे ती दुपारी 2:17 ते 3:47। अमृत वेळ आहे दुपारी 3:47 ते 5:18 आणि राहू काळ आहे 9:30 ते 10:30। राहू काळामध्ये महत्त्वाची कामे करू नका। चला पाहूया आजचं राशी भविष्य। पहिली रास आहे मेष। काही पाहुण्यांचे आगमन संभवते। आज घरात रंबाळ व्हा। उत्तम ग्रहसौख्याची अनुभूती आज तुम्हाला मिळू शकते। घरातील ज्येष्ठांची सेवा कराल। घरातील काही अडकलेली कामे मार्गी लागतील। दुसरी वृषभ रास। आजचा आपला दिवस धावपळीत जाईल। काही अनामिक हुरहुर लागून राहील। सर्वांचा योग्य ताळमेळ साधावा लागेल। अविचाराने कोणतीही कृती करू नका। महत्त्वाच्या कामात विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे। योग्य निर्णय घेण्यापूर्वी 2-3 वेळा विचार करा। मन शांत ठेवा आणि ध्यान प्राप्त करण्यास सुरुवात करा। तिसरी मिथुन रास आहे। आज इतक्या दिवसाच्या वेळेनंतर भाग्याची प्राप्ती होऊ शकते। काही धार्मिक कार्यात सहभागी व्हाल। ज्येष्ठ व्यक्तीचे सहकार्य लाभेल। काही प्रवास योग संभवतात। प्रवासातून कार्यसिद्धी होऊ शकते। आर्थिक फायदाही होऊ शकतो। चौथी कर्क रास। आज आपण आपल्या कामासाठी अधिक जागृत राहाल। आपल्या कामातून आज कर्तव्याचा लाभ मिळेल। काही महत्त्वाची कामे मार्गी लागतील। आज वरिष्ठांची मर्जी तुमच्यावर संपादन होईल। पाचवी सिंह रास आहे। आज अनेक ठिकाणी व्यावसायिक प्रगती होईल। प्रवासाचे योग दिसत आहेत। आर्थिक येणी वसूल होण्याची शक्यता आहे। मानसिक दडपण जाणवेल। धगधगीमुळे आराम करावा लागेल। काहीशी मानसिक अस्वस्थता जाणवेल। मात्र आपल्या नित्यकर्मावर लक्ष केंद्रित करा। सहावी कन्या रास आहे। आज आपला दिवस आनंदात उत्साहात स्फूर्तिदायक जाणार आहे। बऱ्याच दिवसापासून मनात असलेल्या इच्छा काही आणि त्या पूर्णत्वाला आज जाऊ शकतात। आज स्वतःसाठी वेळ काढाल। आजचा दिवस सुंदर आहे त्याचा योग्य उपयोग करून घ्या। सातवी तुळ रास आहे। आजच्या दिवशी अनेक दिवसापासून मनात असलेल्या इच्छा अपेक्षांची पूर्ती होईल। प्रिय व्यक्तीच्या गाठीभेटी संभवतात। आपला सहवास सर्वांना हवा असा वाटेल। आठवी वृश्चिक रास आहे। आज वैवाहिक कुटुंबीय जोडीदारासमवेत अमूल्य वेळ व्यतीत कराल। मुलांचे जोडीदाराचे उत्तम प्रेम व सहकार्य मिळेल। आपणही घरातील सर्वांच्या भावभावना समजून घ्याल। व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने काही नवीन कल्पना अवलंब कराल। नववी धनुरास आहे। आरोग्याची काळजी घेणे आवश्यक राहील। आज काहीसा मानसिक शारीरिक थकवा जाणवेल। आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। आज घरीच विश्रांती घ्या। दिवस उत्तम आहे। कोणावरही अतिविश्वास ठेवू नका। 2-3 वेळा विचार करून योग्य निर्णय घेण्यापूर्वी कुटुंबियाचे मत विचारात अवश्य घ्या। 10वी मकर रास। आज कुटुंबासमवेत दिवस धावपळीत जाईल। स्वप्नांच्या दुनियेत रममाण व्हाल। घरातील ज्येष्ठ व्यक्तींना मनाजोगता वेळ द्याल। काही आर्थिक व्यवहार आज पूर्ण कराल। त्यात कुटुंबियाचे मतही विचारात घ्यावे लागेल। काही सुग्रास भोजनाचा बेत संभवतोय। 11वी कुंभरास। आज अनेक योजना राबवल्या जाऊन अपेक्षित ध्येयाची प्राप्ती कराल। काही धाडसी निर्णय घ्याल। त्यात भाग्याची साथ तुम्हाला मिळू शकते। आरोग्याची मात्र काळजी घ्यावी लागेल। आपण आज शारीरिक स्वास्थ्य उत्तम मन उत्साही राहण्यासाठी योग्य नियोजन म्हणजेच योग व्यायाम सुरुवात करा।
12वी बिंदास आहे. स्वतःसाठी वेळ काढाल. आज आपल्या मुलालाही उत्तम वेळ द्याल. आजचा आपला दिवस आहे तो उत्साहवर्धक असणार. आपल्या आवडीनिवडी कला छंद याची जोपासना करा. युअर प्रॉब्लेम आवर सोल्युशन्स. मी नेहमी सांगतो दर गुरुवारी माझ्याकडे निःशुल्क योग शोधून गेले दरबार असतो. त्या ठिकाणी सर्व समस्यामुक्त आनंदी जीवनाचा निःशुल्क मार्ग दिला जातो. अवश्य या आणि सर्व समस्यामुक्त आनंदी जीवन जगायला सुरुवात करा. धन्यवाद. शुभम भवतो.